नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसी आशी शरण जावे शक्ती जीवे न वंचे भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐसी आशी शरण जावे शक्ती जीवे न वंचे तुका म्हणे साक्ष हाती तुका म्हणे साक्ष हाती तुम्या चित्ती धरीला ऐसी आशी शरण जावे शक्ती जीवे न वंचे विठ्ठल 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 सजयते सिंधुर्वदनो दिवयत्पाद पंकज स्मरणं वासरमणिरिवतम साम्राशिन्नाशयति विघ्नानां समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहित पाणिमण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवल हास विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरणा संताजिया दुसरे चरणा संताजिया दुसरे चरणा संताजिया दुसरे चरणा संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मुखं करोति वाचालं पंगुमलंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् मङ्गलभवन मङ्गलहारी द्रवभूषुदशरथ जुरविहारी जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई सोदिठी जयावरी झळके का पद्म करो माथा पारुखे तो जीव जे परी तुके महेश हे बडे जिय महिमेचे करणे तेव्हा चाळपणे माणू मी कवणे का सूर्याचे अंग उठणे लगत असे केवता कल्पतरुवरी फुलोरा काही सेने पाहुणे रो क्षीरसागरा ऐसा कवणे वासी कापुरा सुवासुदेव चंदनाते काही सेने चर्चावे अमृताते घेऊ ते रांधावे गगनावरे बुबवावे घडे केवे तैसे श्री गुरुचे महिमान अकळिता के असे साधन हे जाणून आम्ही मन निवांत केले नमो ज्ञानेश्वर 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 निवृत्ते उदार सुमान देवा निवृत्ते उदार सुमान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन निवृत्ते उदार सुमान देवा निवृत्ते उदार सुमान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन सेवक झालो तुम जाला गेलो निज चरण अहो स्वामी तुझ
राधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐशी आशी शरण जावे शक्ती जीवे न वंचे अखिल गुणनिधान सच्चिदानंद कारण करुणा वृणालय भक्तवांछा कल्पतरु सकल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीशु भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादान श्री ज्ञानोबाराया श्री तुकोबाराया संत शिरोमणी श्री नळोबाराया संत श्रेष्ठ निंबराज महाराज आदी संतांच्या कृपा आशीर्वादान आळंदीकर गुरुबंधू मंडळींच्या सहकार्यानं पंचकृषीतील भजनी मंडळींच्या सहकार्यानं आणि ग्रामस्थांच्या संयोजनातून सालाबाद प्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह भक्त शिरोमणी भक्तराज दास्यत्व भक्तीचा अंगीकार करणारे आमच्या हनुमंतरायांच्या प्रांगणामध्ये हा सुंदर असा उत्सव आपणा सर्वांच्या माध्यमातून आणि सहकार्याने या ठिकाणी संपन्न होतोय। या भागात बहुतांश बऱ्याच वेळेला येणं घडलं ते दशक्रियेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून। पहिल्यांदा सेवा मला दशक्रियेची ज्यांनी दिली त्या आपल्या गावातले प्रसिद्ध गाडा मालक आमचे डांगे बरोबर, त्यांच्यामुळे येणं घडलं। त्यानंतर अनेक वेळेला दशक्रिया विधी करता या ठिकाणी आलो, पण सप्ताहातल्या कीर्तन सेवेकरता येण्याकरता बराचसा कालावधी या ठिकाणी गेला आणि बराचसं अंतर चालवून जावं लागलं। परंतु तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आली हवी, या नियमाप्रमाणे या ठिकाणी सेवेकरता प्रस्तुत झालोय। मी धन्यवाद देईल त्यांना। खऱ्या अर्थानं ज्यांनी मला या ठिकाणी सेवेची संधी आपणा सर्वांच्या वतीनं उपलब्ध करून दिली। यापूर्वी त्यांना कधी मी पाहिला असेल तरी ते हेच आणि हेच ते असे मलाही सांगता येऊ नये असा आमचा दूरदूरचा परिचय। ते आदरणीय आपल्या गावातलं भक्तिवैभव भक्तिभूषण आज ज्यांचं सौजन्य आणि पंगत ज्या गटाची आहे किंवा ज्या विभागाची आहे ते समस्त दाते परिवाराच्या वतीनं ज्यांनी मला सेवेकरता निमंत्रित केलं ते माझ्यावर नितांत पितृवत स्नेह करणारे आदरणीय श्री हनुमंतजी दाते यांना प्रथमतः शतशः धन्यवाद। त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येणं घडते, त्या निमित्तानं आपणा सर्वांच्या दर्शनाने सेवेचा मला लाभ प्राप्त होतोय। त्या माध्यमातून या ठिकाणी माझ्यावर बंधुवत स्नेह करणारे माझ्या लहान्या बंधूप्रमाणे ज्यांचं माझ्यावर नितांत स्नेह आहे ते आदरणीय पहिल्या दिवसाचे कीर्तनकार आणि गायनाचार्य धनंजय महाराज, आदरणीय गायनाचार्य संगीत विशारद महादेव महाराज, मृदंगाचार्य हरिभक्ती परायण लक्ष्मीकांत महाराज, मागो उभे असलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनी टाळकरी विनेकरी, जय कानवराज म्हणून ज्यांनी आल्या मला नमस्कार केला ते केंदूरच्या परिसरातले नक्की असले पाहिजेत। थोडं थोडं आठवते असे चोपदार बसलेल्यामध्ये अनेक परमार्थिक विद्वान श्रोते, बसलेल्यामध्ये अनेक विद्वान परमार्थिक श्रोते, बाहेरगावून आलेली मंडळी असतील, अनेक महाराज मंडळी उपस्थित असतील, त्यांनाही माझं शतशः नमन। माझा आवाज आपल्यापर्यंत गाळून चळून मळून फिल्टर करून जे पोहोचवणार आहे ते माझ्यावर नितांत स्नेह करणारे आमचे बंडूबुवा, त्यांनाही शतशः धन्यवाद। त्यांच्याकरता करता टाळ्या वाजवायच्या सगळ्या अगदी बस। आता परत तुम्हाला टाळ्या वाजवायचा त्रास मी देणार नाही। मोठ्या संख्येनं श्रोतृवर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण बऱ्याच ठिकाणी जिथं जागा मिळेल तिथं बसलात, फार सुंदर बसलात, बरे दिसतात तुम्ही, अगदी स्टेडियम टाईप बसल्यासारखे। धन्यवाद आहे तरुण मंडळी तुम्हाला सुद्धा शतशः नमन। फक्त एकच विनंती अशी, ज्या ज्यावेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेला इथं मंडपात बसलेले, मागं बसलेले, तिकडं बसलेले, इकडं बसलेले, इकडं बसलेले न सांगता हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण विठ्ठल 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 विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त झालेली ही कीर्तनरूपी सेवा आणि कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंद्य श्रीमंत संत दिहुनिवासी तुकोबरा यांचा 4 चरणांचा उपदेशपर प्रकरणातला देवाची शरणागती करा असं सांगणारा, ज्या देवाला शरण जायचं त्याचं निर्दुष्ट लक्षण वर्णन करणारा आणि शरणागता करता तो भगवान परमात्मा काय करतो हे सोदाहरण सांगणारा आणि या सर्वांच्या बाबतीमध्ये स्वतःचा अनुभवही व्यक्त करणारा असा 4 चरणांचा अभंग आहे। अभंगाच्या बाहेर मी जाणार नाही, जाणं ही आमच्या संस्थेची परंपराही नाही। अगोदर सांगतो, माझ्याकडून तुम्हाला काही वेगळी अपेक्षा असेल तर ती अपेक्षा नक्कीच पूर्ण होणार नाही। विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। मी एखादा पोवाडा म्हणेल, मी एखादं गाणं म्हणेल, आई बापाविषयी बोलेल, आईचं गाणं म्हणेल, बापाचं गाणं म्हणेल, ही जर तुमच्या मनात काही जर असं पूर्वग्रह झाला असेल तर तो तूर्त काढून टाका कीर्तन संपेपर्यंत। आम्ही संस्थेतले विद्यार्थी अभंग सोडून इकडं तिकडं जात नाही, जेवढं मला बोलता येईल
तेवढं अभंगावर अभंगाच्या अनुषंगाने बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. ते आपल्या अंतःकरणापर्यंत कसं पोहोचेल याचाही प्रयत्न मी जरूर करणार आहे. अगदी 1 तास आपल्याकडे वेळ आहे. यथामती यथावकाश अभंगावर चिंतन करायचं आहे. पहिला मुद्दा, आपण सप्ताह करतो कशा करता? 1. आपण गळ्यामध्ये माळ घालतो कशा करता? 2. आपण भजन कीर्तन करतो कशा करता? 3. आपण आळंदी पंढरीची वारी करतो कशा करता? याचं उत्तर पहिल्यांदा आपण कधीतरी आपल्या अंतःकरणामध्ये स्वतः डोकावून याचं उत्तर शोधलं पाहिजे. बरोबर आहे? माझं म्हणणं पटतंय आपल्याला? हे करायचंय कशा करता याचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. हा सगळा खटाटोप आहे. हा एकांगानं त्या भगवान परमात्म्याची शरणागती करून या भवदुःखाच्या पहिल्या तीरापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. याच्याकरता हा सगळा खटाटोप आहे. पण हा खटाटोप त्याच्यासाठीच आहे का? आपण करतोय का? हे कधीतरी आपण आपल्या अंतःकरणाला विचारून बघितलं पाहिजे. तुकोबाराय अभंगातून ते सांगण्याचा प्रयत्न करतायत. तुकोबाराय म्हणतात देवाची शरणागती करा, देवाची शरणागती करा, देवाची शरणागती करा. एकानं प्रश्न विचारला, तुकोबाराय देवाची शरणागती का करा? तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे ती केलीच पाहिजे का? नाही केली तर आमचं काय बिघडणार आहे? आणि देवाची शरणागती केली तर आमचा काय फायदा होणार आहे? हे सांगा. तर देवाची शरणागती केली पाहिजे का? तर तुकोबारायांच्या भाषेतच सांगतो. तुकोबाराय म्हणतात देवा या मृत्यूलोकामध्ये तू एकटा जर एक सोडला तर शरणागती करण्याकरता दुसरा कोणीच या योग्यतेचा मला तरी दिसत नाही. विठाला विठाला तुझा विना कोणा शरण जाऊ नारायणा ऐसा मी न देखे कोणी तुझा त्रिभुवनी राम तुझा शरण जाऊ नारायणा ऐसा न देखे त्रिभुवनी त्रिभुवनी राम. तुकोबाराय म्हणतात हे देवा तुझ्याशिवाय दुसरं कोणाला शरण जाऊ? तुझं विना कोणा शरण जाऊ नारायणा. कारण शरण जाण्याला योग्य असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी या त्रिभुवनामध्ये आहे असं मला तरी पाहायला मिळत नाही. एका मोठ्या महात्म्याचं एक वाक्य येता मी सहज कीर्तन श्रवण करत असताना ऐकलं. एखाद्या मोठ्या माणसानं जर आपल्या खांद्यावर हात ठेवला तर ज्याच्या खांद्यावर हात ठेवलाय तो सगळ्या गावाला ओरडून सांगतो, पहा साहेबांचं माझ्यावर किती प्रेम आहे. ते महाराज एक वाक्य सुंदर बोलले, धनु महाराज, अरे साहेबाचं तुझ्यावर प्रेम नाही, तुला बडवण्याकरता पाठीवर हात ठेवलाय. साहेबांचं तुझ्यावर प्रेम नाही, साहेबानं तुझा वापर करून घेण्याकरता तुझ्या पाठीवर हात ठेवलाय. तू किती दिवस जरी तिथे राहिलात तर फक्त पाठीवर हातच राहणार आहे, तुझा हात कधी वर होऊ देणार नाही. हे महत्वाचं आहे. मग कोणाला शरण जायचंय? सर्वसामान्य जीवाला. तुकोबाराय म्हणतात देवासारखा भगवंतासारखा शरण जाण्याला योग्य मला तरी त्रिभुवनामध्ये दुसरा कोणी दिसत नाही. एकानं प्रश्न विचारला, तुकोबाराय देवाची शरणागती केलीच पाहिजे काय? नाही केली तर काय बिघडेल? नाही केली तर काय बिघडेल हे 5 मिनिटात बघायचंय. ते ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत बघायचंय, तुकोबारायांच्या भाषेत बघायचं आणि पुढे चालायचंय. विठाला विठाला नाही तर आम्ही देवाची शरणागती केली तर आमचा काय तोटा होणार आहे? हे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये ओव्यांच्या माध्यमातून सुंदर असं लिहिलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाही जर तुम्ही भगवंताला शरण गेले तर काय बिघडेल माहित आहे? ठाऊक आहे? चहूकडून जळत असे ओनवा तेथून केविन रिगे पांडवा तैसे लोका येऊनी स्वपद्रवा केविन भजिजे माते. जशी घराला चहूकडून आग लागली असं समजा. जुनं लाकडाचं घर धाड धाड पेटलं, लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, आग आटोक्यात येत नाही. लोक निराश झाले. एवढ्यात एकाचं लक्ष गेलं, म्हणले जाऊ द्या, हे आग काय आटोक्यात येण्यासारखी दिसत नाही, घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडणार. लोक निघाले. पाठ फिरून एवढ्यात एकाच आतमध्ये लक्ष गेलं. घराचा घर मालक रामभाऊ पाटील घरात आराम खुर्ची टाकून बसल्या, ज्या खुर्ची बसल्या ती पण लाकडाचीच आहे. लोकांनी हाक मारायला सुरुवात केली, पाटील काय घराच्या बाहेर व्हा. कशा करता? आग लागली घराला. पाहतोय मी, आग आटोक्यात येत नाही, कळतोय मला. मग हे सगळं जर समजतंय तर तुम्ही घराच्या बाहेर का पडत नाहीत? तो म्हणला समजा मी नाहीच घराच्या बाहेर पडलो तर आता मला सांगा, जळत्या घरातून तो बाहेर पडला नाही तर त्याचं काय होईल?
हे विचारायला कोण्या बामणाकडे पंचांग पाहिजे गरज आहे का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे जळत्या घरातून एखादा बाहेर पडत नसेल त्याची जी अवस्था होईल तीच अवस्था देवाला न शरण जाणाऱ्यांची होईल. तैसे लोका येऊन सोपद्रवा केवी न भजी जे माते. विठाला विठाला पुढची उभी लिहिली अंगावरी पडता पाषाण की विन सुवावे ओढण रोगे दाटलिया उदासपण ओखरेसे. दगडांची हाणामारी चालू आहे, अंगावर दगड पडतोय, लोक ओढतात त्याला बाजूला. अरे बाजूला हो बाजूला हो बाजूला हो. सोपी सोपी उदाहरणं दिली ज्ञानेश्वर माऊलींनी. अंगावर येणारा दगड पाहून एखादा बाजूला जात नसेल तर त्याची जी अवस्था होईल तीच अवस्था देवाला न शरण जाणाऱ्यांची होईल. पुढं सांगितलं रोगे दाटलिया उदासपण ओखरेसे. आजार झालाय दवाखान्यात जा, तपासून घे, गोळ्या औषधं घे. तर म्हणला हां आतापर्यंत पठ्ठ्याने एक गोळी सुद्धा कधी खाल्ली नाही आणि तुम्ही म्हणतात तपासून घे. आज ज्यांची जशी क्रिया झाली, अगदी आमचे बंधूच दवाखान्यामध्ये नेलं, दवाखान्यामध्ये राहतच नव्हते. एन्जिओग्राफी करायला सांगितली, तिथं तोंड रडायला लागले. मला घरी जायचे. लोक म्हणले अहो असं नका करू, 10-15 वर्ष जगाल, असं नका करू. ते म्हणले मरायचंच ना, मग इथं मरण्यापेक्षा घरी मरतो. तिथून घरी आले. काय झालं, आज दशक्रिया करून इथं कीर्तनाला आलो. कारण काय, रोगे दाटलिया उदासपण ओखदेसी. आजार झालाय, दुर्धर आजार. आणि तुम्ही औषधोपचार घेत नसाल, औषधाविषयीची उदासीनता बाळगत असाल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ती रोग्याची जी अवस्था होईल ना तीच अवस्था देवाला न शरण जाणाऱ्यांची होईल. विठाला विठाला पुढची उभी लिहिली दडदडीत लोहरसे उडीनं घालवे जैसे न कर वेवसे अजगराची. लोहरस आहे लोहरस कळतो का आपल्याला? कळतो. जसा उसाचा रस, जसा लिंबाचा रस, जसा संत्र्याचा रस, तसाच लोहरस. बरोबर आहे? लोखंड एरवी तापत नाही. जास्त टेन्शन दिलं का अधिक तापतं. अधिक टेन्शन दिलं वितळून त्याचं पाणी होतं. जुना काळ असेल, वितळलेलं लोखंड, काही अवजारं बनवायची असतील, एकानं ते बघितलं, चांगलं पाणी म्हणला, नितळ पाणी आहे, कपडे काढायला सुरुवात केली. शेजारच्याने विचारलं काय भानगड आहे? तो म्हणला जरा उडी मारून येतो. कशात? अहो ते वॉटर पार्क नाही आपलं चिंचोलीचं, त्याच्यात उडी मारून येतो त्याच्यात. तो म्हणला मूर्खा, ज्याच्यात उडी मारून येईल असं तू म्हणतोस ती काय विहीर आहे, बारव आहे, वॉटर पार्क आहे, स्विमिंग टँक आहे, केटी बंधार आहे, उजनीचा डॅम आहे का, घोडचं धरण आहे का, चाचा डॅम आहे? अरे हे लोहरस आहे लोहरस. तो म्हणला समजा मी याच्यात उडी मारली तर. त्यानं समजा त्याच्यात उडी मारली तर उडी मारल्यावर काय होतंय सांगायला मागे तरी येईल काय? माऊली म्हणतात तीच अवस्था देवाला न शरण जाणाऱ्यांची होईल. चला सांगत गेलो तर खूप ओव्या आहेत, पण एक आहे ज्ञानेश्वरीतल्या ज्ञानेश्वर माऊलीने लिहिलेल्या ह्या ओव्या समजण्याकरता सुद्धा पुढचा ऐकणारा सुद्धा तेवढा समजदार पाहिजे. विठाला विठाला माऊलींची भाषाने ही चिंतन ऐकणं आणि त्याचा समन्वय लावणं अवघड आहे. म्हणून थोडा वेगळा समजा सांगतो. तुम्ही देवाची शरणागती केली नाही तर तुमची काय वस्ती होईल? माऊलींची वस्ती अनेक वैवे आहेत. विषखाने नागवे जळत घरी रेगावे व्याघ्र विवरानं करवे वस्ती जेवी किंवा शतजर नावे रिगोनिया किंवा निश्चिंत व्हावे, अनेक ओवल्या माऊलीने दिल्या. मुद्दाम सांगत नाही, पण ही भाषा कळत नाही. आता समजा सांगतो, थोडा वेगळा समजा, पण इथं समजायचं आहे. माऊली म्हणता समजा नाही तुम्ही देवाची शरणागती करत नका करू, पण देवाला ना शरण जाण्या करता, देवाची शरणागती करत नाही या करता तुमच्याजवळ असं कोणतं बळ आहे, अशी कोणती ताकद आहे, अशी कोणती सत्ता आहे, अशी कोणती संपत्ती आहे की ज्याच्या वसिल्याच्या जोरावर, सामर्थ्याच्या जोरावर तुम्ही देवाची शरणागती करत नाही. असं तुमच्याजवळ आहे तरी काय? कोण दम ऐसा आहे यांचे पोटी आणि येईल शेवटी कोण कामा. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आगा मातेनं भजावया लागी कवन बळपा असे अंगी. तुम्ही मला शरण येत नाहीत तर त्या पाठीमागं असं कोणतं बळ आहे की त्याच्या जोरावर तुम्हाला मला शरण येण्याची गरज नाही. विठाला विठाला. आता एक प्रश्न आपल्या सर्वांना मी विचारतो, उत्तर द्यायला काही अडचण नाही, फार काही तुम्हाला बोलणार नाही, रागवणार पण नाही, तो अधिकार मला नाही तिथं उभं राहिल्यानंतर. पण आपण देवाची शरणागती करत नाही
असं आपल्याकडं कोणतं बळ आहे की असं तुम्हाला वाटतं किंवा मला वाटतं की माझ्या अंतकाळी माझ्या संकटाच्या वेळी अमुक अमुक माझ्याकरता धावल, तो माझ्याकरता धावतील आणि मला या काळाच्या तावडीतून या काळाच्या संकटातून मला सोडविल, अशी कोणती घमेंड आपल्या जवळ आहे? काय वाटतं आपल्याला की कोण आपल्याकरता धावतील त्यावेळेला? भावाचा आसरा आहे, बहिणीचा, सासऱ्याचा, सासूचा, मेहण्याचा, मेहुणीचा, कोणाचा आसरा आहे त्यावेळेला? आसरा आहे का सगळ्यांच्या हातात कासरा आहे? तो कोबराय म्हणतात आसरा नाही, पण असं पॅक बांधतात महाराज. मला काय अनुभव नाही अजून, आणि माझा येईल तो मला नसणार आहे, बाकीच्यांना असणार आहे. एवढं पॅक बांधतात, वड वड वड. त्यांना असं वाटतं न जाणो हे सैल राहिलं नाही, उठून बसलं तर अवघड आहे का नाही? एवढं पॅक बांधतात. आणि बांधताना माझ्या तुकोबराने किती सूक्ष्म निरीक्षण केलं असं दोन महाराज, किती सूक्ष्म निरीक्षण केलं असं. तुकोबराय म्हणतात अरे माझे 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 म्हणत बसलं आयुष्यभर, पण ज्यावेळेला तू मरतोस त्यावेळेला काय करतात हे बांधवनी या देती या माझी हाती भूषणे ही घेती काढून भूषणे ही घेती काढून बांधोनी या देती या माझी हाती भूषणे ही घेती काढून भूषणे ही घेती काढून मी बोटात घातल्यात, रोज कीर्तनाला घालून जातो, घरी काढून ठेवतो. लोकांना वाटावं महाराज गरीब नाही बुवा, पण मला सांगा उद्याच मी मेलो तर घरचे देतील का? महाराजांनी लई लोकांना टोप्या घालून अंगठ्या केल्यात बुवा, जाऊ द्या देतील. हा तो कोबराय म्हणतात कसं आहे का मग देतच नाही. आमचे महाराज एक विनोदानं उदाहरण सांगायचे. जुनं गाव 4-4 गावांचं मिळून एक गाव असायचं का नाही? आता वाड्या वस्त्या झाल्या, ग्रामपंचायत विभक्त झाल्या, 5 गावचा पाटील. आता पाटील म्हणल्यात तर गावात काय रुबाब असतो आपल्याला वेगळं सांगायची गरज आहे का? कोसल्याचा फेटा, अगदी चायना सिल्कचा शर्ट, रेशीम काटाचं धोतर, पायात कोल्हापुरी जोडा, चांदीचं तोडा पायात, चांदीचं कडं हातात, 8 बोटामध्ये अंगठ्या, गळ्यामध्ये चेन, चांदीचा करदोटा, अगदी रुबाब त्या पाटलांचा. हे मेश्याचे आकडे, उभं राहायचे धाडस काय करेल कुवन, चांदीच्या मुठीची काठी. बरं किती मोठा असला तर एक दिवस मरायचं आहे ना? का काळ म्हणणार आहे पाटील लय भीती वाटते तुमची इच्छा असेल तर नेतो बुवा, असं आहे का तिथं? पाटील असला तरी मरायचं आहे, कोणी असला तरी मरायचं आहे. गेले मग पाटील 105 वर्षाचं आयुष्य जगून गेले. आणि मग आता शेवटी सपाची गावातले पसोरे धारे सगळे बाहेरच्या गोळा झाले, मोठा जनसमुदाय जो तो मैटीला. आणि मग ते बाहेर उचलून आंघोळीला काढल्यानंतर त्या खाटवर घेतल्यानंतर सगळं काढलं, बोटातल्या अंगठ्या, कमरेचा करजोटा, गळ्यातली चेन, पायातला तोडा, हातातलं कडं सगळं काढून घेतलं. म्हाताऱ्याचं आंघोळ वगैरे घातली, तिरडीवरती टाकलं. आणि नंतर मग ते सगळा कार्यक्रम झाला. शेवटचा कार्यक्रम असतो कसला? पाय धुवायचा असतो ना. अहो बोलत ना जरा, तुम्ही काय माहितीला गेले का नाही कुठं? पाय धुवायचा कार्यक्रम. आणि मग ते 2-4 जण आपलं ते म्हातारीला धरून हळूहळू हळूहळू हळू म्हातारी आली, म्हाताऱ्याचे पाय धुतले. सहज म्हातारीचं लक्ष गेलं. म्हातारीने विचार केला, सगळं चापून काढलं, एवढंच कसं काय राहिलं? काय राहिलं तर माहिती आहे? जुना काळ. आणि म्हातारच्या कानात बिगबाळी होती, बिगबाळी आठवते तुम्हाला? त्याला एक मोती जोडलेले, त्याला एक थोडीशी आरली मुरड शेंग, जवळजवळ 1 तोळ्याची होती. हो मी तिथंच होतो ना. जशी ती बिगबाळी बघितली तशी म्हातारने विचार केला, कोण होतं बांधायला? सगळंच काढलं आणि एवढंच कसं ठेवलं मुडदी यांनी? बघा मनातल्या मनात म्हणत होती ती. परत असा विचार केला, आता जर मी म्हटले बिगबाळी राहिली सोन्याची तेवढी काढा तर लोक म्हणते सोन्यासारखा नवरा गेला आणि म्हाताराचा जीव सोन्यात. बरं जाऊ द्या मरू द्या म्हटलं तर सध्याच्या काळात तिची किंमत 55,000 आहे. म्हाताऱ्याचा 12वा 13वा 10वा सगळं तेवढ्यात होईल. म्हातारी मोठी हुशार. पायाला हात लावला आणि म्हातारीनं रडायला सुरुवात केली. मोठ्यानं ओरडली म्हातारी. लोक जरा बाकीच्या गडबडीत होते, पण जशी म्हातारी ओरडली तशी लोकांचं लक्ष तिच्याकडे गेलं. कोल्हापुरी जोड्याशिवाय कधी घातला नाही. तेवढे शेपूट का लांब होते त्याचं उत्तर मला नाही मिळालं अजून. लोक पायाकडे बघायला लागले. रेशमी काठाशिवाय धोतर नेसले नाही. लोक धोताकडे बघायला लागले. महाराजाच्या नाही त्यांच्या.
चांदीच्या करदोड्याशिवाय बांधला नाही. लोक कमरेकडे बघायला लागले. 8 बोटा सोन्याच्या अंगठ्या शोभून दिसत होत्या. लोक बोटाकडे बघायला लागले. 5 तोळ्याची चैन कशी गळ्यात शोभत होती. लोक गळ्याकडे बघायला लागले. आणि म्हातारी शिरली ना हळूच कानाकडं. आणि अजूनही तुमच्या कानात बाळी कशी शोभून दिसते. तू लोक सगळंच काढलं. एवढं कसं राहिलं रे. काढा 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 काढा. म्हातारी म्हणली एवढा 10 मिनिटाचा राडाच एवढ्या बाळी करताय. कुणी तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. अंती जातील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. अंती जातील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. अंती जातील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. अंती जातील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. नाथ महाराजांनी लिहिलेला अभंग आहे. नाही कुणाच्या कुणी. पण हे कळतं कधी. त्याचं उत्तर तुकोबरांनी दिलं. कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पुरे सकळ. तुकोबराने किती सूक्ष्म निरीक्षण केलं. बांधून या जेती यमाची हाती आणि भूषणे घिटी काढून या. कोण धावत येणार आपल्या करता. कोणाचा आश्रय आपल्या करता. कोण धावत येतं आपल्या करता. पण ऐका ज्या वेळेला कुणीच धावत येत नाही माझी माऊली म्हणते त्यावेळेला एक जण धावत येतो. हरिविना धावया न पवे कोणी. 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 नामाशी विनमुख होणार पापिया. नामाशी विनमुख होणार पापिया. हरिविन धावया न पवे कोणी. हरिविन धावया न पवे कोणी. हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा. हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा. म्हणा म्हणा. माऊली म्हणतात ज्या वेळेला कुणीच धावत नाही आपल्या करता त्यावेळेला तो एक धावतो. त्याच्याशिवाय दुसरं कोणी धावतच नाही बुवा. हरिविन धावया न पवे कोणी. ऐका पुढं जगद्गुरु तुकोबार एका अभंगामध्ये म्हणतात अरे आयुष्यभर ज्यांना तुम्ही आपलं आपलं म्हणत आजारात गोंजारत बसता आपुली नव्हतीच कोणी. अगदी किती सुंदर अभंग लिहिला तुकोबार यांनी. नको नको मना गुंतू माया जाळे काळाला जवळे ग्रासावया. काळाची एवढी पडेल बाजेव्हा सोडविना ते महामाय बाप सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेचे कामिना दूर आहे सोडविना राजा देशाचा चौधरी आणि का सोयरी भली भली. पण ज्यावेळेला कुणीच सोडवत नाही त्यावेळेला एक जण आपल्याला सोडवायला आल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. एका चक्र पाणी वाचून या तोच आपल्या करता धावत येतो. आता ऐका तुम्ही प्रश्न विचाराल महाराज ज्यावेळेला ज्यांना आयुष्यभर आम्ही माझं माझं म्हणत बसलो ज्यांच्याकरता आयुष्यभर कष्ट करत बसलो 1 नंबर 2 नंबर 10 नंबर जे असतील ते नंबर करत बसलो मला सांगा ते जर आमच्याकरता धावत नाही तर हा तरी आमच्याकरता का धावतो. याचं उत्तर देताना तुकोबाराय म्हणतात अरे उत्तर त्याच्यातच आहे. खऱ्या अर्थानं तो आपला आहे म्हणून. आता थोडंसं परमार्थातून व्यवहारात या. व्यवहारात छोट्या मोठ्या संकटाकरता तुमच्यासाठी कोण धावतं हो. पंचवार्षिकला तुमच्या पाठीमागं कोण उभं राहतं बिगर पैसे न घेता. जे आपले आहे ते धावतात का नाही. हे साधा व्यवहार सांगितला. मला राजकारण सांगायचं नाही इथं. मी सांगत पण नाही मांडत पण नाही. जे आपले आहेत मनापासून प्रेम करणारे ते आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहतात. ते तुमच्या पैशाला सुद्धा हात लावणार नको. आम्हाला तुम्ही आमचा अपमान करताय असं म्हणाल पैसे देऊन आमची चिंता करू नका. आपल्यासाठी कोण धावतं व्यवहारात जो आपला आहे तो. आमचे वैकुंठवासी नामदेव महाराज पठाळे एक सुंदर उदाहरण सांगायचे. 2 सख्खे भाऊ आपला आहे तो आपल्या करता धावतो याच्याकरता बोलतोय. 2 सख्खे भाऊ लहानपणी आई वडील वारले एकमेकाच्या आधारानं मोठे झाले कर्तबगार निघाले ऐश्वर्य मिळवलं. गावातल्याच लोकांनी मुली दिल्या दोघांची लग्न झाली. भावाभावांचं प्रेम पण जावाजावांचं हे चांगलं कळलं तुम्हाला. हे वेगळे सांगायची गरज नाही. नावातच अर्थ आहे. जावा दोघांनी एकत्र कधीच न शाबास त्यांचं नाव जावा.
भावाभावांचं प्रेम पण जावाजावांचं पटत नव्हतं. दोघींची भांडणं. मोठ्याच्या लक्षात आलं भांडणं कशासाठी. भांडणं कशासाठी हो. क्या बात आहे. आणि मला पाहिलं करी ते तुम्हाला सांगते वेगळं निघा वेगळं निघून संसार बघा. शाबास. याच्यासाठी भांडणं. मोठ्याच्या लक्षात एक दिवस लहान्याला जवळ बोलवला. मला असं वाटतं आपण वेगळं निघावं. वेगळं निघावं असं वाक्य कानावर पडलं आणि खळखळ डोळ्यात पाणी आलं. दादा दादा चुकलं का रे काय माझं. चुकलं असलं तर एखादी कानफडात ठेवून दे का मारले हे विचारायचं नाही तुला. खरं सांगू आई बाप आठवत नाहीत मला माझे. कधी आपल्याला सोडून गेले ठाऊक नाहीत. पण आईबाप कधी तू आठवू दिली नाहीस मला. कदाचित कधी कधी असं वाटतं आपले आई वडील जरी असते ना तर तुझ्या एवढं प्रेम त्यांनी सुद्धा माझ्यावर केलं नसतं. तर हाताच्या फोडाप्रमाणे जपला माझा. लाड केला माझा. जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी पुरवल्या. काही चुकलं का माझं. नाही रे तुझं नाही चुकलं. तुझं प्रेम आहे माझ्यावर मला माहिती आहे. पण या दोघींचं पटत नाही. याला काय करायचं. रात्रीची वाट लावते पण दोघींची भांडणं टळत नाही. सुखानं 2 घास पोटात जावं वाटत असेल तर एवढीच गोष्ट त्याला कारण ठरेल की वेगळं निघणे माझ्याकरता. नाही म्हणू नको. तू चुकला कुठं म्हणून नाही. तो सुखानं 2 घास पोटात जावे याकरता. भावाचं म्हणणे मान्य केलं. 2 जण वेगळे निघाले. धाकट्याची सासरवाडी रांजणगाव गणपतीची. सासरवाडी गुंठा मंत्री. जावाई वाटच बघून होता कधी जावाई वेगळा निघत होय. आणि मग जसं वेगळं निघाल्याचं कळालं तसं गाडी घेऊन फॉर्च्युनर घेऊनच मल्हारी शेठ फॉर्च्युनर घेऊनच जावायच्या घरी. सासरा भेऊ नका पाहुणं तुमचा सासरा अजून जिवंत आहे. विठाला विठाला काय गुंठा मंत्री कोटभर रुपये पुरीच्या ताब्यात. मग घराचा प्लॅन म्हणू नका मोठ्या चांगल्या का गाडी बुकिंग म्हणू नका का सगळं काही. आणि आता बायकोच्याच माहेरचा पैसा म्हटल्यानंतर जे काही व्हायचं ते सगळं तिच्याच मनावर. घराचं डिझाईन तिच्या मनानं. गाडी कोणती घ्यायची ते तिच्या मनानं. घराची वास्तुशांती कधी करायची तिच्या मनानं. सगळं तिच्या मनानं. घराला कलर कोणता द्यायचा. किचनमध्ये फरशी कोणती. हॉलमध्ये फरशी कोणती. बाथरूम कसं पाहिजे. कलर कोणता द्यायचा आहे. कोणती वस्तू कुठं पाहिजे. वास्तुशांती कधी धरायची. कोणता ब्राह्मण बोलवायचा. जागरण गोंधळाला वाघे कोणते बोलवायचे. कीर्तनाला रासकर महाराजच बोलवायचे. हे सुद्धा तिच्याच मनावर. सगळं काम पूर्ण झालं. वास्तुशांतीच्या दिवशी गाडी आणायचं ठरलं. शेवटचा कार्यक्रम राहिला. पत्रिका छापून आल्याने द्यायच्या. नवऱ्याने विचार केला तिच्याच मनाने सगळं झालं तर पत्रिका तरी माझ्या मनानं का. बायकोला सांगितलं बघ कोणाकोणाला आमंत्रण द्यायची तूच सांग. म्हणजे मी यादी तयार करून मला दिली की त्याप्रमाणे मी पत्रिका वाटतो. रात्रभर जागून बायकोने यादी तयार केली. दुसऱ्या दिवशी याच्या हातात दिली. यांनी सगळ्यांची नावं वाचली. सगळ्या पाहुण्या रावळ्यांची नावं त्या यादीमध्ये पण स्वतःच्या सख्या भावाचंच नाव नाही. विठाला विठाला वाईट वाटलं पण बायको पुढे काही चालत नव्हतं. सगळ्या गावामध्ये परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये पाहुण्या रावळ्यात पत्रिका वाटल्या. वास्तू शांतीचा दिवस. सगळे विधी उरकला आणि पाहुण्या रावळ्यात जेवायला येऊ लागले. श्री बालाजीचा वे सुंदर स्वयंपाक. हा पंक्तीतून फिरतोय. हात जोडतोय. पाहुणा व्यवस्थित जेवा. पोटभर जेवा. पाहुण्यांना आग्रह करतोय पण मनात एकच गोष्ट. अरे सणासुदीच्या दिवशी कोण होतं आमच्या घरात. 2 भाऊच ना आम्ही. एकमेकाला सोडून कधी जेवण केलं नाही आयुष्यभर. आणि माझ्या आयुष्यातला एवढा आनंदाचा क्षण आज माझा भाऊ नाही माझ्या बरोबर. हे कुठंतरी अंतःकरणात टोचत होतं. पंक्तीतून हिंडतोय पण मनात एका सगळा गावाला पण माझा भाऊ नाही आला. सगळा गावाला पण माझा दादा नाही आला. सायंकाळ झाली. लोक यायची बंद झाली. बायकोनं सांगितलं आता कुणीला असं वाटत नाही. आपण 2 जण जेवू. सकाळपासून 2 दिवसापासून धावपळ चालू आहे. सकाळपासून पोटात अन्नाचा कण नाही. नाहीतर यजमान पाठीमागं जेवायचा थांबतो. ताट वाढण्याकरता बायको गेली आणि याच्या मनात एकच सगळा गावाला पण माझा भाऊ नाही आला. सगळा गावाला पण माझा भाऊ नाही आला. बस यायला पाहिजे. माझा भाऊ यायला पाहिजे. माझा दादा यायला पाहिजे. पण बायको पुढे काही चालत नव्हतं. म्हणून त्याने एक छोटंसं नाटक केलं. पोटाला हात लावला आणि मोठ्यानं ओरडला धावा 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 कुणीतरी धावा. माझ्या पोटात दुखते.
शेजारीच पत्र्याचं घर, नवरा बायकोने जेवण सुद्धा केलं नाही, चर्चाच करत होते, काय वाईट केलं त्याचं म्हणून त्यांना आमंत्रण दिलं नसेल, आपल्याला लहान लेकराला सुद्धा जेवायला बोलवलं नाही, का बोलावलं नसेल. दोघं चिंतेतच विचारच करत होते. नवरा बायकोने एवढ्यात आवाज कानावर पडला, धावा. यानं ओळखलं हा आवाज कोणाचा आहे. उठला तसा तर धावायला लागला. तसं बायकोने हाताला पकडलं. कुठं? हा बारक्याचा आवाज आहे, त्याला काहीतरी होतंय, दुखतंय, त्याचं धावा धावा म्हणतोय, तो संकटात आहे, मला गेलं पाहिजे. बायकोने हाताला हिसका दिला, बसा खाली. नाही तुम्ही राहू बे तिकडं, काही अडचण नाही, बसा खाली. म्हणजे साऱ्या गावाला आमंत्रण दिलं, शेजारी घर, आपल्याला नाही दिलं. आणि तुम्ही म्हणता जातो बराच पुळू काय तुम्हाला भावाचा, पण बसा खाली. लहान लेकरू सुद्धा माझं जेवायला बोलवलं नाही. बोलण्यात काही चुकीचं नव्हतं, त्याचा नाईलाज झाला. बायकोचं म्हणणं ऐकलं, बसला खाली. भाऊ येत नाही असं कळलं, मोठ्यानंच ओरडला, धावा धावा धावा, पोटा दुखतंय माझ्या, मरतो मरतो आता, मी मरतो आता शब्द कानावर पडला. बस चलबिचल झाली. उठला आणि धावायला लागला. पुन्हा पुन्हा बायकोने हात पकडला, हाताला झटका दिला, बस. बायकोच्या कचुलीपर्यंत डोकं चालवू नकोस. पोटच्या गोळ्यासारखं प्रेम केलं त्याच्यावर, तर हाताच्या फोडासारखा जपला त्याला. तो मृत्यूच्या उंबरठ्यावर आहे, मरतो मरतो असा म्हणतो. तू म्हणते जायचं नाही, अक्कल चालवायची नाही. निघाला धावत. आता ऐकणारा टक्केवारी असते, कोण 50%, कोण 100%, कोण बायकोचं ऐकतात पण 50% ऐकतात, आणि काही 100%ले असतात. जय देवी जय देवी जय माझी बायको, तू जे जे सांगेल ते मी ऐकू. तू माझी भवानी, मी तुझा भोप्या. ते बायकोच्या शब्द बाहेर जात नसते. धावतच निघाला मोठा भाऊ. आला, भिंतीवरून उडी टाकून गडबडा लोळतोय, धावत आला. त्याचं डोकं मांडीवर घेतलं. काय होते माझ्या राजा, काय होते माझ्या राजा, काय होते, काय होते तुला, काय दुखतंय तुझं, गोळी देऊ का, औषध देऊ का, तुला दवाखान्यात घेऊन जाऊ, कसं घेऊन जाऊ म्हणून अगदी विवळत पडलेलं भावाला बघितलं. घळघळ डोळ्यातून पाणी मोठ्या भावाच्या. बारकाईनं ऐका बरं, सध्या या गोष्टीची आपल्या भागात तरी गरज आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आता भाऊ येण्याकरता केलेलं नाटक होतं, भावाला याचं नाटक संपलं. आता भावाच्या डोळ्यातून पाणी हे उठून बसलं. मोठ्या भावाने विचारलं, का रे एवढ्या मोठ्यानं ओरडत होता, आता धावा 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 धावा, पोटात दुखत होतं तुझ्या. म्हणला ज्याच्याकरता दुखत होतं ते औषध मिळालं, दुखणं थांबलं. म्हणजे तू येण्याकरता केलेलं नाटक होतं फक्त. तू आला ना, बस माझा आजार पण थांबलं. आणि बायकोला हाक मारली, जा दोनांना एक ताट वाढवून घेऊन ये, आम्ही दोघं भाऊ भाऊ एका ताटात जेवणार. बायको आतमध्ये निघून गेली. आणि मग मोठ्या भावानं प्रश्न विचारला, का रे तू मला बोलवलं नाही म्हणून मी नाराज झालो खरा, पण रागावलो नव्हतो तुझ्यावर. तुझ्या बायकोचा स्वभाव मला माहीत होता, पण मी आलोच पाहिजे याच्याकरता एवढं नाटक करायची तरी काय गरज होती तुला. आता ऐका, लहान भावानं जे उत्तर दिलं ते उत्तर आपण सगळ्यांनी ऐकण्यासारखं आहे. दादा, बायकोनं सांगितलं, बायकोचं ऐकलं. सगळ्या गावाला पाहुण्यांना आमंत्रण दिले, तुला नाही दिली. सगळा गाव आला, पाहुणे रावळे जेवून गेले, श्रीपत्र खाऊन स्लीप झाले घरी. सायंकाळी मी विचार केला, बायकोच्या सांगण्यावरून ज्या गावाला जेव घातलं, तो गाव मी संकटात पडल्यानंतर माझ्यासाठी धावतो. की जाणीवपूर्वक बायकोचं न ऐकलं आणि भावाला नाही सांगितलं, ज्या भावाला आमंत्रण दिलं नाही जाणीवपूर्वक, तो भाऊ माझ्या संकट काळात धावतो. याची परीक्षा पाहिली दादा, परीक्षा पाहिली. हानवटीला हात लावला मोठ्या भावानं, माझ्या राजा मग सांग ना, कुठल्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचला. एक सांगू, एखाद्या लहान मुलानं आपल्या अंतःकरणातलं दुःख, पराकाष्ठेचं दुःख आपल्या बापाला सांगत असताना जसं बापाच्या गळ्याला बिलगून सांगावं ना रडून, तशी लहान्या भावानं मिठी मारली गळ्याला. दादा, या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलो. म्हणले कोणत्या? अरे जेवायला सगळा गाव आहे, पण धावा म्हटल्यानंतर आणि संकटात पडल्यानंतर संकटातून सोडवायला आणि धावायला फक्त भाऊच आहे. भावा करता फक्त भाऊच धावतो, भाऊच धावतो. ध्यानात ठेवा बरं. आणि म्हणून एक वाक्य सांगू तुम्हाला, म्हणून आपण एक वाक्य ऐकतो, गावाचं, देवाचं आणि भावाचं कधीच एक्स्ट्राचं खायचं नाही. विठाला विठाला एक बाबाजी बोलत असता, सलाह लेना भाई की चाहे बैर हो. आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, गाव धावत नाही का? ते आपलं नव्हतंच.
पण भाऊ आपल्या करता धावतो. का धावतो? उत्तर त्याच्यातच आहे, तो आपला आहे म्हणून. तो आपला आहे म्हणून धावतो. तसं बाकीचे धावत नाहीत परमार्थिक दृष्ट्या, कारण ती आपुली नव्हतीच कोणी, पण देव धावतो. का? तुकोबाराय म्हणतात तो आपला आहे म्हणून. विठाला विठाला एकानं प्रश्न विचारला महाराज, तो जर धावतच येणार असेल तर शरणागती करायची काय गरज आहे? तुकोबाराय म्हणतात अरे वेड्या, कुणा करता धावायला? काय आपल्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्याला घेतलेला कामगार आहे काय तू? कर हे काम म्हणलं का केलं, आ तुला एक्स्ट्रा ड्युटी करायची म्हणली का केली? असं आहे का? तो राम्यागडी आपल्या घरचा. अरे तो धावतो, पण कुणाही करता धावायला तो मोकळा नाही. तो सुद्धा तुमच्या अंतकरणातला भाव पाहतो आणि नंतरच धावतो. कोणा करता धावतो? माऊली म्हणतात जो माझा होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मी चेकू. जो मला अनन्य भावानं शरण येतो, मी सुद्धा त्याच्या करताच धावतो. बस तो खूप बरं आहे. वेळ वाढत चाललाय. आता फक्त एवढं सांगा, तुम्हाला असं वाटत असेल आतापर्यंत आम्ही कोण्या देवाला शरणच गेलो नाही, गेलो पण जाऊन उपयोग झाला नाही. तुम्ही म्हणाल या देवाला शरण जा, त्याची शरणागती केली आणि नाही उपयोग झाला. तुम्ही म्हणाल आता हा सोडा आणि दुसरा देव धरा, त्याला शरण जा, नाही उपयोग झाला. तुम्ही म्हणाल त्याला सोडा, आता तिसरा देव दाखवतो. थकलो तुकोबार आहे अनेकांची शरणागती करून. कोणाकोणाची केली? मुंजाबासी डाक घालोनी मेसाई आळविली हो, उपयोग झाला नाही. आई भवानी थोर जानोनी तिचं म्या उपासिले हो, उपयोग झाला नाही. माझे घरी भैरव पाहुणा येऊन बैसला हो, उपयोग झाला नाही. खंडोबाची मुरळी खंडोबाशी नवस करून मुरळी भवनी बैसले हो, तुकोबाराय म्हणतात उपयोग झाला नाही. नाथ महाराजांचा अभंग आहे. आईशी दैवते केली आनंद नवस बहु फेडिले हो, ते सर्वही फलकट झाले गळा येऊन पडले हो. परात पर स्वयरा कुंडलिक बरा त्याने माझ्या पुरता हात दिधला. आता बरं आहे ना? गाणं नाही, हा अभंग आहे. फुलवरा म्हणून नाथ महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे हा. ऐशी दैवते केली अनंत नवस बहु फेडिले हो, ते सर्वही फलकट झाले गळा येऊन पडले हो. नको आता अनेक देवांची शरणागती केली, उपयोग झाला नाही. आता एक काम करा, एक असा देव सांगा की ज्यानं भक्ताचं काम केलंय, तो भक्ताचं कार्य सिद्धीला नेतो. आणि ज्या देवाला शरण जायचंय अशा त्या देवाचं निर्दुष्ट लक्षण सांगा. ते सांगितलं अभंगाच्या दुसऱ्या चरणातून.
शक्ती न दिवे वंशी शक्ती दिवे न वंशी शरण लावे शक्ती दिवे वंशी शक्ती दिवे नावाचे शक्ती दिवे वंशी ज्या देवाची शरणागती आम्ही करावी त्या देवाचं निर्दुष्ट लक्षण जगद्गुरु तुकोबराया सांगतात शक्ती जीवेन वंचे अशा देवाला तुम्ही शरण जा जो सर्वशक्तिमान आहे परंतु आपल्या शक्तीनं ताकदीनं जीवाची वंचना करत नाही किती सर्वशक्तिमान आहे म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हाले जो या जगाचे चाळीता म्याची नेमेला साता किंवा देखवी ऐकवी वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता कितीतरी प्रमाण सांगता येतील ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू एवढं माझी सत्ता आहे एवढं माझं सामर्थ्य आहे एवढी माझी शक्ती आहे स्वतः भगवान परमात्मा सांगतात पण एवढा सर्व शक्तिमान असो सुद्धा आपल्या शक्तीनं ताकदीनं जो जीवाला त्रास देत नाही शक्ती जीवे न वंची अशा देवाची तुम्ही शरणागती करा बस तुकोबाराय शरणागती केली पाहिजे शरणागती करा असं तुम्ही म्हणतात पटलं आम्हाला त्या देवाची शरणागती करावी त्याचं निर्दिष्ट लक्षणही सांगितलं पण त्याची शरणागती केल्यानंतर तो शरणागत भक्ता करता नेमकं करतो काय साधव हरि बोल दुसऱ्या चरणात प्रवेश केला एकदा टाळ्या वाजवा वा तुम्हाला टाळी वाजवा वाटली तर मला सगळ्यांना टाळ्या वाजवा वा खरं ज्यांच्याकरता टाळ्या एवढं सोपं नाही आहे घाम पुसतेत बघा एवढ्या उंच आवाजात आणि पांढरे चिनला आहे आज त्याच्यात डबल एवढं गायचं आणि एवढं गोड प्रमाण एवढं सोपी गोष्ट नाही मी तिकडं पाहत होतो पलीकडं पुढं हां तुमच्याकडंच तुम्ही नका बघू मागं ते लपले बघा पोरं ते तुम्ही महादेव महाराज प्रमाण म्हणतो ते ना ते असे करत होते म्हणजे त्यांनाही तो डोलावंसं वाटतंय नक्कीच तेवढा आवाज आणि चाल
तुमच्या मुखातून निघाली गोड आहे हे 100 नाही 101%. वा धन्यवाद पोरांनो, तुम्हाला तुमच्यामुळं शाबासकी मिळाली महाराजांना की तुम्हाला डोलावंसं वाटलं. आपलं भाग्य आहे ही मंडळी खऱ्या अर्थानं आपल्याला प्राप्त झाली. अभंगाचं एक चरण सोडून पहिल्या चरणामध्ये प्रवेश म्हणजे दुसऱ्या चरणात प्रवेश केला आहे. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमानं भगवत चिंतन करायचे आणि उर्वरित 15 मिनिटामध्ये पहिल्या चरणाचा भाव, 2 चरणांचा धावता भाव आणि नियोजित वेळेमध्ये सेवेला विराम. विठोबा रखुमाये विठोबा जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये हरे विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा पंढरपूर पासून 12 कोसावर एवढा पाऊस झाला. पंढरपुरात पाण्याचा थेंबही नाही, पावसाचा टिपकाही नाही, पण 12 कोसावर आणि दुथड्या भरून नद्या वाहू लागल्या. गाफील असणाऱ्या पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या पुराचं पाणी शिरलं. अर्धी घरं बुडली गेली आणि जीवांच्या आकांतानं आपली लेकरं बाळ बरोबर घेऊन घरातलं घर सोडून जायचं कसं. सगळी माणसं घरावर चढून बायका पोरांनीशी बसली. माणसं सुरक्षित ठिकाणी गेली खरी, पण जनावरांचं काय. मोकळी असती तर पोहून निघाली असती. बांधलेली जनावरं काळानं पाण्याच्या रूपाने विळखा घातला आणि पंढरपुरातली लहान मोठी अशी 400 जनावरं पाण्यात बुडून मेली. विठ्ठल 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 विठ्ठल. पंढरपुरावर बिदरच्या बादशाचं साम्राज्य अधिपत्य. अनेक सेवक पाठवले. भला मोठा खड्डा पंढरपुरापासून 2-3 कोसावरती आणि सगळी मेलेली जनावरं दुर्गंधी सुटण्याच्या आत ओढून त्या खड्ड्यामध्ये टाकून पुरण्याची आज्ञा. आणि ऐका, ती 400 जनावरं ओढून नेण्याचं काम सोपवण्यात आलं एकट्या माझ्या चोखोबरायांकडे. 2 खांद्याला 2 दोर, त्याला जनावर बांधलेलं. ओढत 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 नेऊन टाकायचं. दुपारचे 12 वाजले बुवा. चोखोबरायांची पत्नी सोयरा जेवण घेऊन आली. जेवण केलं चोखोबरायांनी. पुन्हा दोर अडकवले खांद्याला. अरे जनावर ओढून ओढून अंगावरचा अंगारका फाटून गेलाय आणि चांबडी सोलून निघालेली. किती जनावर टाकली हो सोयरा? 100. अजून 300 बाकी आहेत. हो
तयाची कांता तयाच सारे की परमार्थ नीटकी आवडीची. तिने खांद्याला दोर आणि जनावर उडून टाकतायत. सायंकाळ झाली, रात्रीचे 12 वाजले. बिदरच्या वास्या सामर्थ्य होतं महाराज. वास सुटण्याच्या अगोदर, फुगण्याच्या अगोदर जनावर खड्ड्यापर्यंत पोहोचली पाहिजेत. दोघा मिळून टाकली तरी 250 जनावर पोहोचली, 150 अजून बाकी आहेत. खांदे बदलले तरी दोन्ही खांद्यांची सलपट गेली, रक्त वाहते त्याच्यातून. सोयरा काय करायचं ग? वेळेत जर नाही जनावरं पोहोचली, खड्ड्यापर्यंत मेलेली, तर बेदरचं भाष्य आपल्याला सोडणार नाही. एक काम करू, हातानं ओढू. हाताला दोर बांधून ओढून टाकू लागली. जनावर अगदी पेंडी बोटाची तुटायची वेळ आली. बोटांची पेंडी सकाळी दिवस उगेपर्यंत रात्रभर जनावर वाहतात. तरी अजून 50 ते 75 जनावर बाकी होती महाराज. नाही हो, आता नाही मी हातानं जनावर ओढू शकत. सोयरा टाकली तर पाहिजेत ग. न कळाला राजाला, नाही टाकली तर शिक्षेशिवाय पर्याय नाही. खांद्याला दोर बांधू शकत नाही, हातानं ओढू शकत नाही. सोयरा फक्त एकच पर्याय आहे. काय? आता हे दोर कमरेला बांधणं. कमरेला दोर बांधू आपण आणि जनावर उडून नेऊन टाकू. पर्याय नाही. सोयरानं हात जोडल्या, डोळ्यातून पाणी. नाही, मी नाही कमरेला दोर बांधू शकत. चोखोबाराने विचारलं का? अहो 9 महिन्याचा गर्भ आहे माझ्या पोटात. कमरेला दोर बांधला माझ्या चोखोबारायांनी. पण रात्रंदिवस जनावर ओढून टाकतात. कमरेला खाच पडली. जनावर अजून बाकी आहेत. माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगाला काळजी पडली. अरे ढोर ओरता ओरता बेशुद्ध पडले चोखोबाराया, बेशुद्ध. आणि जगाचा मालक माझा विटेवरून खाली उतरला. शूद्राच्या यातीमध्ये जन्माला आलेले माझे चोखोबाराय स्वतःच्या खांद्याला दोर लावले आणि जनावर ओढून टाकले. जनावर वाहून झाली. निघाला काकड्याच्या आत. भगवान शिवशंकर यायच्या आत विटेवर जाऊन उभा राहिला. सकाळी सकाळी अनंत शास्त्री पंचामृताचं स्नान घालण्याकरता दूध, दही, मध, साखर घेऊन आले. आणि जसं देवाच्या अंगावर पाणी टाकलं आणि वरून दही तूप टाकत असताना, दही दूध टाकत असताना, मध टाकत असताना माझा देव थरथर कापू लागला. माझ्या नामदेवरायांच्या लक्षात आलं. अभिषेक पूर्ण झाला. देवाला कपडे चढवले, पोशाख झाला, आरती. निघून गेले अनंत शास्त्री आणि माझे नामदेवराय मंदिरात शिरले. गर्भगृहाचं द्वार बंद केलं आणि देवाला विचारलं, का रे अंगावर पंचामृताचं स्नान थरथर कापत होतास? काही नाही नामदेवा. काही नाही कसं? आणि म्हणून अंगरका खाली करून बघितलं तर दोन्ही असणाऱ्या खवाट्यांना आणि जखमा झालेल्या रक्त निघते त्याच्यातून. देवा हे रे काय? काय ना रे नाम्या, 400 जनावर होती. किती? 400 जनावर होती. नव्हता टाकू शकत माझा चोखा. अरे हात रक्तबंबाळ झाले, खवाटे कंबर रक्तबंबाळ झाली. मग काय केलं तू? काही नाही. काही नाही, एकच केलं, माझ्या चोखोबाला मदत केली रे. माझ्या चोख्याला मदत केली आणि त्याचे हे व्रण मधान अंग आग होऊ लागली त्याची, म्हणून अंग थरथर कापत होतं. त्या काळातले ते नामदेवराय ज्या वेळेला तुकोबारायांच्या रूपानं अवतराला आले आणि ती घटना जशीच्या तशी इथं म्हणतात. अरे जगाचा मालक सुकुमल सुकुमार पण चोखा मिळण्यासाठी शूद्र झाला आणि मेलेली जनावर ओढू लागला. नाही लाज धरीत चोखा मिळ्या संगे ढोरे ओढी. विठ्ठल 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 विठ्ठल. वारकऱ्यांच्या घरातली लेक. पंढरपूरच्या वारीचा नियम. लग्न झालं आणि सासरी आली. सत्यनारायणची पूजा झाली आणि सायंकाळी गावात टाळ आणि पखवाजाचा आवाज आला. छोटीशी नणंद लहान, तिला सखू विचारते, का ग? गावात टाळ मृदंगाचा आवाज. वहिनी गावात दिंडी आली. दिंडी आली. परमार्थी घरातली सखू धावतच गेली दिंडीमध्ये. हरिपाठ चालू, बसली तिथंच.
हरिपाठातच. रात्रीचं कीर्तन, रात्रभर जागर, सकाळचा काकडा. दिंडी निघाली, सखोई त्यांच्या बरोबर निघाली. निष्ठेची वारकरी, भगवान परमात्म्याची परमभक्त. अगदी रात्री घरी नाही, नुकतंच लग्न झालेलं, गेली असेल कुठंतरी इकडं तिकडं, सकाळ झाली तरी घरी नाही. एकमेकाला विचारतात. रात्रभर सासराही तिथं हजर, त्याला लपून राहिलेली सखोस दुसऱ्या दिवशी दिंडी बरोबर निघून गेली. सकाळी सासरा घरी आला, स्नान वगैरे उरकलं, हाक मारली, सखो. घरातले रात्रभर नाही म्हणून हवालदिल झालेले पती सासू सगळेच. पण आता सासऱ्यानं हाक मारली आणि आता जर सखू गेली नाही तर सखूच्या प्रपंचाचं वाटोळ होईल याची काळजी जगाच्या मालकाला पडली. रात्रभर नव्हते, पण आता जर नाही हजर झाले तर कागाळी माहेरापर्यंत जाईल आणि संसार मोडल माझ्या सखूचा. सासऱ्यानं हाक मारली, सखू स्नान उरकलंय, चहा पाहिजे. आले मामांजी, मग जगाचा मालक सखूच्या रूपानं हातात चहा घेऊन समोर हजर. चहा नव्हता त्यावेळेला महाराज, तुम्ही पण ऐकताय. काय जे असेल ते. सखूच्या वेशात भगवान परमात्मा घरातली सगळी कामं करतोय. जायला 1 महिना, धनु महाराज यायला 1 महिना. सखूबाईंचं आणि स्थान मला वाटतं विदर्भातच आहे. तुमच्या विठाला विठाला सगळी कामं देवानं करावी. अहो नवीन लग्न झालेलं आहे, तरुण पती आहे. घरातला केर कचरा झाडावा, सडा संमार्जन करावं, आंघोळीला पाणी द्यावं, कपडे वगैरे धुवून टाकावे, धुणी भांडी करावी. सगळी कामं सखूसाठी भगवान परमात्म्यानं केली. पण एक दिवस गोष्ट घडली, एक दिवस गोष्ट घडली. विठाला विठाला कवना एक दिनी वासना उद्भवली पतीची मनी. हसते कवळोनी कामिनी सेजे पहुडविली. एक दिवस पतीच्या मनात कामना उठली, निर्माण झाली. पती पत्नी होते, तरुण नवीन लग्न झालेलं. पण पतीला नव्हतं माहीत ही देव सखूच्या वेशात माझ्या घरात नटलाय. आज देवच तो सखूच्या रूपानं नटलेला. अप्रतिम सौंदर्य बघितलं, मनात वासना निर्माण झाली. अरे माझ्या भक्ता करता देवानं सडा समार्जन काय करावं, देवानं धुंडी भांडी काय करावी. माझ्या सखू करता, माझ्या भक्ता करता, सखूच्या नवऱ्याचा देवभाव त्याची वासना तिच्या रूपामध्ये माझ्या देवानं पुरवली. बुवा विठाला 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 विठाला. 2 महिने निघून गेले. सखू घरी आली खरी, आणि ही खोटी सखू देवाच्या रूपाने राहिलेली पंढरपुरात निघून गेली. सखूच्या रूपात सखूच्या पतीशी संग केला भगवान परमात्म्यानं, आणि 1 महिन्याचा गर्भ जाता जाता सखूच्या पोटामध्ये ठेवून देव निघून गेला. 2 महिने वारीत राहिलेली, आणि ज्यावेळेला घरी आली जाणवलं तिला माझ्या पोटात 1 महिन्याचा गर्भ आहे. आणि धावली, देव्हाऱ्यातल्या देवाला उचलून तळ हातावर घेतला आणि देवाला विचारते, सखू पांडुरंगा तुझ्या भेटी करता निघाले वारीत, पायी चालत आले. वयस्कर पुरुष असला तर बापाच्या ठिकाणी मानला मी, कमी वयाचा पुरुष असला तर भाऊ मानला मी. चुकूनही कधी वाईट कर्म माझ्या हातून घडलं मला आठवत नाही. मग सांग हे लांछन माझ्यावर कशा करता. हा 1 महिन्याचा गर्भ कोणाचा आहे तो. अहो भगवंताची मूर्ती बोलली, सखू अगं वेडीच आहेस तू. तू गेली पण तुझा संसार मोडू नये याच्याकरता तुझ्या रूपानं घरात राहिलो. तुझ्या पतीच्या मनामध्ये वासना निर्माण झाली आणि तुझ्या रूपात त्याची वासना पुरवली. सखू त्याचाच गर्भ जाता जाता तुझ्या पोटात ठेवून गेले. अरे भक्ता करता जो भक्ताच्या रूपामध्ये तिच्या पतीची कामना पुरवतो, तुकोबराय म्हणतात सांगा ना याच्यापेक्षा लाज सोडणं आणि काय असतं ते. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. बोलत गेलो तो कितीतरी उदाहरणं याच्याकरता ने सांगत जाईल. आपणही देवाची शरणागती करावी, इतकी करावी की देवानेही आपलं कोणतंही काम करण्याकरता कुठल्याही प्रकारची लाज धरून नाही एवढा अधिकार आपलाही प्राप्त व्हावा. तुकोबराय म्हणतात त्यानं कोणाकरता काय केलंय पहा. भीष्मपणा केला खरा धनुर्धरा रक्षिले. खऱ्या अर्थानं माझ्या जीवनामध्ये मी अनेक प्रसंग पाहिले आणि ही साक्ष माझ्या हातात असल्या कारणानं मी त्या देवाची शरणागती केली आणि त्याला चित्तात धारण केला. चहाती तुका म्हणे साक्ष हाती 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 तो म्याची ते धरला तो म्याची ते धरला अशी अशी शरण जावे अशी अशी शरण जावे शरण दावे शक्तिहीन जे नवजे शक्तिहीन नवजे शक्तिहीन शरण शरण जावे शरण जावे. सेवा संपली.
अभंगाचा भाव आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचला असं समजतो. ज्यांनी मला सेवेकरता या ठिकाणी पाचारण केलं त्यांना शतशः धन्यवाद आहेत. आदरणीय श्री हनुमानजी दाते परिवाराच्या वतीनं, त्यांच्या सर्व ग्रुपच्या वतीनं, जथ्याच्या वतीनं त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. त्यांना शतशः धन्यवाद. प्रभू रामलिंग देवडेश्वर ज्ञानोबा तुकोबा आपणास उदंडास आयुष्य देऊ अशी सद्भावना या निमित्ताने व्यक्त करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी, जोरदार. कोणाकरता? ज्यांच्याकरता टाळ्या नाही त्यांच्याकरता नाही. मला एक गोष्ट सांगायची महत्त्वाची. मला भावलं म्हणून टाळ्या वाजवायला सांगितल्या. मी कीर्तनाला येत असताना मला एक गोष्ट कळाली. ते गावचे सरपंच आहेत, ते श्रीमंत आहेत म्हणून नाही, तो माझा स्वभाव नाही. राजकारणातली लोक असतील धोरणात तर मला आवडतात, तुम्हाला माहिती आहे. नाही तर आपण ढुंकूनही पाहत नाही त्यांच्याकडं. पण मी टाळ्या वाजवायला सांगितलेत ते आदरणीय श्री मल्हारी शेठ काळे. का त्याचं कारण सांगतो. मी आत्ता येत असताना आदरणीय बोराडे मला भेटले आणि मी एक वाक्य सहज बोलता बोलता बोललो की आपण सप्ताह करतो नुसते लोकांना दाखवण्याकरता नाही, काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. सप्त्यापुरता परमार्थ वारीपुरता नाही, तो घरात 12 महिने लोकांना जगला पाहिजे लोकांनी, तर पुढच्या पिढीवर त्याचे संस्कार होतील. त्यावेळेला त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की दरवर्षी त्यांच्याबरोबर फिरणाऱ्या त्यांच्या 2-3 तरुण मित्रांना तरी मल्हारी शेठ माळ घालण्याचा आग्रह करतात तर माळकरी बनवतात. म्हणून मी तुम्हाला टाळी वाजवायला सांगितली, विनाकारण नाही. परमार्थ जगता आला पाहिजे. गावाचं नाव सांगत नाही, त्या गावात कीर्तन करून आलो. कीर्तन संपल्यानंतर चर्चा करत असताना लोक म्हणली महाराज या सरपंचानं गाव बिघडवलं. म्हणलं का? अहो हा नुसता दारू पाजीत हिंडतो पोरांना. त्या गावाचं नाव सांगत नाही, तुम्ही चौकशीला तिकडे जायला बसलेत. महाराज अशाचे तुमच्या गावाबद्दल सांगत होते. मुद्दाम गावाचं नाव सांगणार नाही. श्रीगोंदा तालुक्यातलं ते गाव आहे. तालुका फक्त सांगतो आणि खात्री करून घ्यायची असेल तर अख्ख्या गावात चौकशा करून या. पण एक गोष्ट मला आवडली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की महाराज मी माळ घातली असं ते म्हणाले. आणि हे आग्रह माळ घालण्याचा कळणारे मल्हारी शेठ काय. मी मुद्दाम याच्याकरता की अशी जर माणसं असतील राजकारणातली की आपल्या बरोबरच्या लोकांना नुसतं वापरून घेण्यापेक्षा, त्यांना दारू पाजून आपल्यासाठी फिरवत बसण्यापेक्षा त्यांना योग्य मार्ग दाखवणारी जर राजकारणातील अशी माणसं असतील तर नक्कीच गाव सुधारायला वेळ लागणार नाही. याच्याकरता त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. वेगळा त्यांचा माझा काही हेतू वेगळा नाही. पुढच्या वर्षी मला तारीख दिलीच पाहिजे म्हणून टाळ्या नाही वाजवायला सांगेल. माझ्या पोटापुरत्या मला भरपूर आहेत. अगदी तरी तुम्हाला सर्वांना शतशः धन्यवाद. सगळी प्रेमाची माणसं इथं समोर बसलेत. सगळ्यांचा वेगवेगळा नामोल्य करत गेलो तर कीर्तना आणखी कीर्तन लांबेल. पुनच एकदा दाते जथा त्यांना शतशः धन्यवाद. माझ्याबरोबर आलेले आमचे आदरणीय दत्ता महाराज घावटे, आमचे भानुदास रासकर, रवींद्रजी घेगडे, रामभाऊ कुरंडळे या ठिकाणी मुद्दाम उपस्थित राहिले. आपणा सर्वांच्या वतीने त्यांचे स्वागत करतो. सरते शेवटी जाता जाता पुनच एकदा नारदाच्या गादीवरून आपणा सर्वांचे साष्टांग दंडवत झाले सेवा आपणा सर्वांच्या चरणी समर्पित आणि शिवेले या ठिकाणी विराम. विठ्ठल जय जय.